विद्यार्थी मित्रांनो, गणित विषय तर अगदी सोपा आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे गणितचे तर 2 पेपर असतात आणि प्रत्येक पेपर मध्ये 10 ते 15 मार्क मिळणं अगदी सोपं आणि त्यासाठी तर मासूमने हे व्हिडिओज बनवलेले आहेत। माझं नाव शशिकांत गवस, BSc BEd SSA विभाग प्रमुख मासूम। तर चला तर मग आपण तयारी लावूया। 15 मार्काची कशी तयारी होते ते आपण बघूया। सुरुवात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे प्रत्येक विषय तर 35 मार्काचा असतो। पासिंग साठी सगळ्यांना परिचित असलेलं 35 मार्क मिळाले की मी पास होणार आणि सगळ्या विषयाला 20 मार्क इंटरनल असतात। किमान 15 मार्क मिळतील असं आपण म्हणू, किमान 20 पैकी। तर आपण 35 मार्क पासिंग साठी आहे, 15 मार्क तुम्हाला आता सगळ्या विषयासाठी इंटरनल मार्क आहेत। 35 35 मधून 15 गेले किती राहतात आपण बघू। तुमची वजापैकी परफेक्ट आहे, किती राहतात? 20। व्हेरी नाईस, 20 राहतात। म्हणजे वर्षभरात तुम्हाला 20 मार्काचा अभ्यास करायचा आहे। मग गणित साठी 2 पेपर आहेत, बीजगणित भूमिती, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2। मग आपण 20 चे 2 बायफर्गेशन करू, आपण त्याला मॅथ्स 1 म्हणू, मॅथ्स 2 म्हणू किंवा बीजगणित म्हणू, भूमिती म्हणू। मग 20 चे डिव्हाइड आपण बायफर्गेशन केलं तर एका विषयामध्ये किमान 10 मार्क मिळायला पाहिजे, दुसऱ्या विषयामध्ये 10 मार्क मिळायला पाहिजे। आणि आता जे आपण तयारी करणार होतो बीजगणित मध्ये, आणि 10 मार्क मिळणं तुम्हाला कठीण वाटतं का? सोपं, व्हेरी नाईस। तर 10 मार्काचे किमान 10 ते 15 मार्क कशी आपण मार्क मिळवणार परीक्षेमध्ये आपण तयारी करूया बीजगणित मध्ये। तर सगळ्यात सोपं प्रकरण कोणतंही तुम्हाला परिचित आहे, ते आहे ते संभाव्यता। पण संभाव्यता प्रकरण जाण्याअगोदर थोडीशी उजळणी बेसिक करणे गरजेचं आहे। मग अशी ती कोणती? मी एक नेहमीचे परिचित असे मोज संख्या लिहितो। सांगा बरून मोज संख्या कोणत्या आहेत ते सांगू शकता? मोज संख्या कोणत्या आहेत ते? 1 2 3 4 5 6 7 8 9 सगळ्यांना परिचित असलेल्या संख्या 6 7 8 9। मी पुढे सगळ्या लिहित नाही, डॅश डॅश करतो। या मोज संख्या तुम्हाला परिचित आहेत। म्हणजे संभाव्यतेला जाण्यापूर्वी तुम्हाला या काही संख्येची ओळख पाहिजे। जसं तुम्ही जेवायला बसलात की ताटामध्ये काय आहे तर म्हणतात भात आहे म्हणतायत, वरण आहे म्हणतायत, चपाती आहे म्हणतायत आणि कदाचित पापड पण असतील। तसं ह्या ज्या संख्या आहेत त्यांची काहीतरी वेगळ्या प्रकारे नावाने ते ओळखतात। मी त्यांची थोडीशी तुम्हाला माहितीसाठी गोल करतो आणि मग आपण त्यांची ओळख करून घेऊ। या संख्या मी सेपरेट लिहितो। या संख्या लिहिताना मी असं लिहितो, इथं 2 8 10 12 सगळ्या काय लिहित नाही, डॅश डॅश करतो। मग या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? व्हेरी गुड, या संख्यांना समसंख्या म्हणतात। आणि तुम्हाला समसंख्या ओळखीच्या वाटल्या पाहिजेत, कारण पुढे त्यांची आवश्यकता आहे। या संख्या समसंख्या आहेत। मी यांची काय अजून फोड करतो बघा। ही एक काहीतरी वेगळी संख्या दिसते, ही काहीतरी एक वेगळी संख्या दिसते, ही वेगळी संख्या दिसते, ही वेगळी संख्या। मी त्या परत एकदा लिहितो। तर 1 लिहितोय, त्यानंतर 3 लिहितोय, 5 लिहितोय, 7 लिहितो, 9 लिहितो। या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? विषम संख्या म्हणतात। व्हेरी नाईस। मग ह्या संख्या तुमच्या परिचित आहेत, 5वी पासून तुम्ही अभ्यास करताय। यांना विषम संख्या म्हणतात। आणि या विषम संख्या अजून मी या संख्याची थोडी आणखी वेगळी ओळख करून देतो। त्या वेगळ्या अशा संख्या आहेत, आपण त्यांना थोडंसं बघूया कोणत्या संख्या आहेत त्या। मी थोडी टिक मार्क करतो थोड्याशा माहितीसाठी आणि इथं मी संख्या लिहितोय। या संख्या आहेत। तर 2 लिहितोय संख्या, मी लिहितोय 3 लिहितोय, 5 7 आणि पुढे संख्या लिहू शकता, पण मी इथं थांबतोय। तर 2 3 5 7 11 13 या संख्या आहेत। तुम्हाला असं आढळेल या संख्या कोणत्याही पाड्यात येत नाहीत। पाड्यात आले तर ते स्वतःच्याच पाड्यात येतात, दुसऱ्या येत नाहीत। या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात माहित आहे तुम्हाला? आठवत आहेत का? मी ओळख करून देतो बघा, इथं नाव लिहितो। यांना इंग्रजीमध्ये प्राईम नंबर म्हणतात आणि मराठीमध्ये त्यांना मूळ संख्या म्हणतात। ह्या पण तुम्हाला ओळखीच्या वाटल्या पाहिजेत। यामध्ये एक गंमत आहे, बरेच विद्यार्थी परीक्षेला प्रश्न येतात आणि एक संख्या ही मूळ संख्यामध्ये टाकतात। हे लक्षात ठेवा, एक ही मूळ संख्या नाही। वहीच्या पानावर डोक्यामध्ये तुम्ही लिहून ठेवा, एक ही मूळ संख्या नाही। हे कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवायचं। आणि दुसरी गोष्ट आहे, 2 ही
सममूळ संख्या आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, कारण हे नेहमी येणारे आणि चुकणारे प्रश्न आहेत. तर 2 ही सुद्धा आहे, मूळ संख्या आहे, समसंख्या आहे आणि ती मूळ संख्या पण आहे. ह्या 2 कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत, सममूळ संख्या. अजून काही मी तुम्हाला ओळख करून देतो, बघा काय लक्षात येतं का. इथं मी संख्या काय लिहितोय, समजतायत का बघा. सगळ्या संख्या इथे दिसत नाहीत, काही संख्या तुम्हाला दिसतील. 1, 4, 9 आणि 16 या संख्या कोणत्या माहिती आहेत का तुम्हाला? कोणाला आठवते काय? बघा मी मुद्दाम 4 लिहितो. हे इथं 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 म्हणजे 2चा वर्ग आणि ह्याला 4 म्हणतायत. नंतर 3 गुणिले 3, 3चा वर्ग आणि 3चा वर्ग डोक्यावर 9 लिहितात. 1 ही संख्या सुद्धा 1 गुणिले 1 बरोबर 1 लिहितायत आणि 1 हा सुद्धा 1चा वर्ग 1. तर या ज्या संख्या आहेत, 9 ह्या 3चा वर्ग, 1 ही संख्या 1चा वर्ग आणि ह्या संख्या आहेत त्यांना वर्ग संख्या म्हणतात. मग ह्या गोष्टी, ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. बघा हे जे प्रकार आहेत, जेव्हा आपण पुढे आपण जाणार आहोत संभाव्यताकडे, तेव्हा तुम्हाला आठवलं पाहिजे समसंख्या, तुम्हाला आठवलं पाहिजे विषम संख्या, तुम्हाला आठवलं पाहिजे मूळ संख्या, तुम्हाला आठवलं पाहिजे वर्ग संख्या. जेव्हा तुम्ही घटना लिहिणार ते याचा बेसिक तुम्हाला कंपल्सरी आलं पाहिजे. पुन्हा एकदा साधी व्याख्या, 2च्या पाड्यात येणाऱ्या संख्यांना समसंख्या म्हणतात. ज्या 2च्या पाड्यात येत नाहीत किंवा निषेध 2ने भाग जात नाहीत त्याला विषम संख्या म्हणतात. इथे मूळ संख्या स्वतःच्याच पाड्यात आणि त्यांना कोणीही भाग जात नाही, या संख्या आहेत मूळ संख्या. लक्षात ठेवा, इथं मी 1 लिहिलं नाही, मुद्दाम लक्षात ठेवायचं 1 ही मूळ संख्या नाहीये. आणि दुसरी वर्ग संख्या, सेम संख्यांचा 2 वेळा गुणाकार केला तर ही वर्ग संख्या येते. याचा अभ्यास करून आपल्याला पुढे सरकायचं आहे. आपण डावीकडे आता जाऊ. हा बेसिक तुमची उजळणी झाली. ही उजळणी जर तुम्ही कंपल्सरी केली तर तुम्हाला किमान 2 मार्क मिळतील. आता 2 मार्क कुठे मिळतील ते आपण बघू. लहानपणी सापशिडी खेळलेला असाल तुम्ही, किंवा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात. हा फासा आहे आणि या फाश्यावर किती अंक असतात? करेक्ट, या फाश्यावर 6 अंक असतात. हे 6 अंक तुम्ही लिहिले, यालाच म्हणतात नमुना अवकाश. प्रश्न असा येतो, एक फासा टाकला, नमुना अवकाश लिहा. आता जेव्हा नमुना अवकाश लिहा म्हणताय तेव्हा आपण लिहायचं नमुना अवकाश बरोबर नमुना अवकाश. नमुना अवकाशला यस हे नाव देतात. सॅम्पल स्पेस वरून येतं यस, त्याला नाव आहे यस. यस बरोबर महिरपी कौस काढतायत आणि ह्या फाश्यावर किती अंक आहेत ते लिहायचे. आता किती अंक आहेत तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 6. हे लिहिले की याला म्हणायचा नमुना अवकाश. पण एकूण अंक किती तर अंक आहे 6. मग तुम्ही लिहितायत एकूण अंक आहे 6. एन लिहितायत म्हणजे नंबर, यस आणि 6 म्हणजे नंबर ऑफ एस, आपण त्याला म्हणतायत एकूण असलेली घटकाची संख्या 6, याला म्हणतायत नमुना अवकाश. हा एक फासा टाकला तर हा नमुना अवकाशाला 2 मार्क मिळतात. आपण थोडस कॉईनकडे येऊ, नाण्याकडे येऊ. नाणं जे असेल त्या नाण्या कोणी घरामध्ये बघतायत, 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, मे बी नाण्यावर एक छापा तरी असतो किंवा काटा तरी असतो. जे चित्रयुक्त असतं त्याला छापा म्हणतात आणि जो अंक असतो त्याला काटा म्हणतात. मग प्रश्न असा येतो की एक नाणं टाकलं,
एक नाणं टाकलं, नमुना अवकाश लिहा. कॉइन वर फेकल्यानंतर कॉइन वर एक छापा तरी असतो किंवा काटा असतो. मग तुम्ही लिहिताय नमुना अवकाश बरोबर छापाला म्हणतात एच, कॉमा काटाला म्हणतात टी, एच टी लिहिताय तुम्ही. एकूण किती घटक आहेत? 2 घटक दिसत आहेत. मग तुम्ही लिहितायत एन ऑफ एस म्हणजे किती एकूण घटक आहेत? तर घटक आहेत 2. हे आपण लिहितोय त्याला नमुना अवकाश म्हणतायत. नेहमी प्रश्न पहिल्यामध्ये एक उदाहरण नेहमीच येतं. एक नाणं फेकलं, आता आपण म्हणू 2 नाणे फेकले एकाच वेळी, एकत्रितरित्या 2 नाणे फेकली तर एका वेळ दोन्ही छापा येतील किंवा दोन्ही काटे येतील किंवा एक छापा येईल किंवा एक काटा येईल. आता तेच कसं लिहिता येतं आपण बघूया. इथं प्रश्न असा आहे, एकत्रित, एकाच वेळी त्याला एकत्रित म्हणतात. आपण म्हणताय 2 नाणे फेकले किंवा 2 नाणी टाकली तर तुम्ही नमुना अवकाश लिहिताय. नमुना अवकाश एस बरोबर दोन्ही नाण्यावर छापा येईल. मग छापा दोन्ही नाण्यावर येईल तर आपण म्हणतात एच एच येईल. कौस टाकू त्याला. काही वेळा एकदम सोपे लिहिण्यासाठी काही वेळा दोन्ही नाण्यावर टी टी काटा येईल. एका नाण्यावर छापा पण येण्याची शक्यता आहे, दुसऱ्या नाण्यावर काट्या पण येण्याची शक्यता आहे. कदाचित पहिल्या नाण्यावर काटा येण्याची शक्यता आहे, कदाचित दुसऱ्या नाण्यावर छापा येणे आणि मैरुपयोग करणं. अशा प्रकारे 2 नाणे टाकले असता आपण लिहिले. पण एकूण घटकांची संख्या किती? विद्यार्थी वेळा काय करतात ते मोजतात. 1 2 3 4 5 6 7 8 हे मोजायचं नाहीये. तर एक कौस म्हणजे 1, 2 कौस 2, 3 आणि 4. त्यामुळे तुमचं येते एन ऑफ एस तुमचं येते 4. तर अशा प्रकारे 2 नाणे फेकली तर येईल. आपण आता यानंतर 3 नाणे फेकले जर पाहणार आहोत. आपण 1 नाणी पाहिले, 2 नाणी पाहिले. आता एकाच वेळी एकत्रित 3 नाणे फेकले तर जो नमुना अवकाश लिहिला थोडं कन्फ्युजन वाटतं. काही विद्यार्थी पाठ करतात, पण पाठ केलं तरी एखाद्या वेळी एखादा घटक राहण्याची शक्यता आहे. आपण वेगळी जरा ट्रिक बघू. 3 नाणी फेकल्यानंतर एकूण किती घटक येतात? मी डाव्या बाजूला परीक्षेला पण तुम्ही पेन्सिलने लिहा कंपल्सरी. 3 नाणे फेकले असता मी बघा लिहितोय, इकडे मी एक रेषा काढतोय आणि इथं मी अंक 4 लिहितोय. 4 अंक लिहितोय. 4 वेळा एच लिहायचा. 4 वेळा एच लिहिला आणि मी 4 वेळा आता टी लिहिणार आहे. 4 वेळा टी, एकूण 8 आहे. 4 वेळा एच लिहिला, 4 वेळा टी लिहिला. आता मी इथं 2 अंक लिहितो. माझ्यासाठी तुमच्यासाठी हे लक्षात ठेवण्यासाठी फक्त मी 2 वेळा एच लिहिणार आणि मग मी 2 वेळा टी लिहिणार. 2 वेळा एच, 2 वेळा टी. हे माझ्यासाठी लिहिलं मी. परीक्षेला जर तुम्ही आठवणीसाठी लिहू शकता. आता मी काय करणार बघा, एच टी करणार. एच टी, एच टी, एच टी, एच टी. सोपं लक्षात ठेवण्यासाठी परीक्षेला पण तुम्ही समासामध्ये पेन्सिलने लिहा. 4 वेळा एच, 4 वेळा टी, 2 वेळा एच, 2 वेळा टी, एच टी, एच टी, एच टी, एच टी. बघा तुमचं उत्तर तयार झालं आणि 3 मार्क मिळाले. तेच आपण नमुना अवकाश मध्ये पुन्हा रिपीट करून इथे लिहूया. मी आता लिहितोय, बघून लिहिणार आहेत. परीक्षेला तुम्ही या प्रकारे लिहून बघून लिहा. नमुना अवकाश लिहिणार आहे शब्द यस नेहमी लिहिणार आहेत. यस म्हणजे सॅम्पल सेस म्हणून यस आलाय आणि महिरूपी कंसामध्ये तुम्ही लिहितायत. हेच तुम्ही इकडे लिहिताय बघा. हे बऱ्याच वेळा कुठून आलं तर मी पहिला एच एच आहे मी लिहितो इथं एच एच एच. 2 नंबरचा एच एच टी, 3 नंबर एच टी एच, 4 नंबर एच टी टी,
5 नंबर THH, 6 नंबर TST, 7 नंबर TTH आणि शेवटचं TTT. बघा लिहिणं, जर तुम्ही असं HH TTT करत राहिला तर कन्फ्युजन होतं, एज न टीला कुठे ठेवायचं हा गोंधळ होतो. त्यामुळे बेस्ट वे तुम्ही 2-3दा प्रॅक्टिस करा. 4 वेळा H, 4 वेळा T, 2 वेळा H, 2 वेळा T, 2 वेळा H, 2 वेळा T, ST 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 आणि ते तुम्ही लिहा. एकूण तुम्हाला दिसत आहेत NOPS बरोबर 8 मोजून लिहा. बघा मोजून तुम्हाला दिसेल 8, एकूण 8 असेल. आणि हेच बऱ्याच वेळा परीक्षेला विचार आणि विद्यार्थी चुकण्याची शक्यता असते, म्हणून थोडी प्रॅक्टिस करा. हा नमुना अवकाशलेले पुढचे प्रश्न घटण्यासाठी आपण वेगळा विचार करू.